नमस्कार. नमस्कार. येतोय आवाज? हा, आवाज येतोय. सॉरी, तुम्हाला मुद्दामून त्रास देऊन राहिलोय मी. नाही नाही, द्या ना, त्यात काय प्रॉब्लेम आहे, आमचा हक्क आहे. नाही, हक्क मेन प्रॉब्लेम माझा असा होत होता. हा, एक मिनिट थांबा ना. ओके. हा, एक सेकंड. हा, बोला सर. मेन प्रॉब्लेम स्टॉप लॉसचे येऊन राहिलं सर, कारण जसं आज आपण अशोकाचं पाहिलं. हा 65 आणि 60 हा हा खूप होतो. आणि हो, मग पण प्रश्न कसा आहे मी सांगतो. मी स्क्रीन शेअर करतो आता पहिले, म्हणजे आपण तो समोर ठेवून लक्षात घेऊ, म्हणजे मग आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण की बरं झालं तुम्ही अशोकाच म्हटलं, कारण की अशोका मी पण ट्रॅक करतोय ना, आणि मी पण 58 ला घेतला होता. हो, म्हणजे मी घेतला होता. मी 58 ला नव्हता. 58 ला एंट्री घेतली. मला वाटतं तुम्ही नंतर वरती विकला पण होता. मग आपलं बोलणं पण झालं होतं त्याच्यावर, की बा आता लॉंग करू का, चुकून माझ्याकडनं सुटलाय, आता लॉंग करू का बा. तर मी म्हटलं तो 70च्या वर गेल्यावर करायचा. बरोबर आहे ना? तेव्हा मी म्हटलं तो 70च्या वर गेला तरच करायचा. आठवतं की आपलं एकदा बोलणं झालं होतं. तुम्ही हा इथे कुठेतरी विकला. दाखवतो मी. झालं, पण आपण हा जो इथे विकला होता, हा तुम्ही इथे कुठेतरी विकला, बरोबर आहे? मी 66 वर विकला होता. कितीवर? 66. हा, म्हणजे तुम्ही विकला या इथे बघा. येस, बरोबर आहे. हो, मी रेड कॅन्डल वर विकला. हा, आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी वर गेला तो. हा बघा या इथे. नाही, मी रेड कॅन्डल वरच विकला तो. या पहिल्या या वाल्या रेड ना, नंतरच्या या वाल्या रेड वर. हो हो, नाही ना, मला आठवत आहे, कारण की त्याच्यानंतर तो वर गेला होता. दाखवतो मी या रेडचा रेट. या रेडला तो 69 65 गेला होता. या रेडला तो 69 म्हणजे 70 गेला होता. विकून टाकला मी त्या ह्याच्यात, मी मध्येच विकून टाकला तो. अच्छा, ठीक आहे. मग तुम्ही मला इथे विचारलं होतं की आता मला लॉंग करायचं तर काय करू, तर मग मला आठवत आहे, मी तुम्हाला म्हटलं तर हा 70 आहे बघा, एक्झॅक्ट 70 आहे. हो, मी म्हटलं आता तुम्ही सोडलाय तर सोडू द्या, पण घ्यायचा असेल तर 70च्या वर घ्यावं. अच्छा, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे जे काय आपलं बोलणं झालं जास्त ते सांगता, पण तुम्ही विकला बरोबर, लकीली एका चांगल्या ठिकाणी विकला. ते हे दिसलंच होतं सप्लाय झोन, हा, त्यामुळेच विकलं. सप्लाय झोन इथे होता हा बघा, कारण मार खाऊन आता हो, सप्लाय झोन असला तर भीती साहजिक आहे वाट ना, कारण की तिथून तो हालतो ना. आता मला सांगा, 66 जरी तुम्ही विकला असला तरी तो 60 आला होता ना. हो, हा, तो 60च्या आसपास आला होता. मी इथे टॉपला नाही विकला, पण नंतर मी मला वाटतं याच्या वरती घेतला होता, 63च्या वर. मी पहिल्यांदा तुमच्यासारखं केलं होतं. तरी 64 रुपये 68 स्पेशल 1000 घेतले. आणि मग तुम्ही फिल्टर झाला त्या दिवशी माझं लक्ष नव्हतं, पण तुमची नोट वाचल्यानंतर मी पुन्हा 1000 घेतले. या बिस्किट पे जोर लगा के. अभी तो जोर कमजोर हो गया है. आता म्हणजे ठीक आहे, तिथेच आहे. आधी तर काहीतरी 64 रुपये 50 पैसे वगैरे आहे. म्हणजे सध्याला अजून हे नाही आहे, कारण की या सप्लाय झोनला त्यांनी त्रास देणं साहजिक होतं. कारण की इथे या सप्लाय झोनला ब्ल्यू आर्क पडतात. मी तो दाखवतो तुम्हाला. एक सेकंड. सर, यात एक पहिली बेसिक अडचण आहे माझी अशी. याचा लो हा जो आहे तो 40च्या जवळपास आहे, 40च्या खाली आहे. लो सांगतो ना, 60 रुपये आहे लो. नाही, 60 नाही, मी तुम्हाला जर हा इकडे खाली जो 40च्या जवळपास आहे ना लो, हा इकडे ना, हा 48 आहे. 48. त्यामुळे पहिला सेटअप जो होतो तो आपला सुटला. आपल्याला तशी ओरिजिनल एंट्री, आणि दुसऱ्या सेटअपला मी एंट्री घेतली तर इज इट प्रॉपर ऑर नॉट. आता बघा, हाच इश्यू येतो की जेव्हा आपण ऍडिशनल एंट्री घ्यायला जातो ना,
तेव्हा भीती राहणं साहजिक आहे. आता जसं सपोज हा ओरिजिनल इथे घेतला होता तुम्ही, मला आठवतं याच्यावर, बरोबर आहे, आणि मी पण ओरिजिनल घेतला होता इथेच या कॅन्डलच्या वर, बरोबर ना. आता आपण या कॅन्डलच्या वर घेतला आणि समजा तो आता हा जो इथे गेलेला आहे ना 60 रुपये जरी गेला होता ना, तरी तो या रिव्हर्सिबल बारचा जो आहे याला फिल्टर नव्हता केला शेवटपर्यंत तरी. हा जो रिव्हर्सिबल बार मी पुन्हा मार्क करतो, म्हणजे समजा तुम्ही म्हटलं चला मी इथे घेतलाय बा, ओके, म्हणजे आपण बाकी विसरून जा तुम्ही कुठे घेतलाय काय घेतलाय. आता समजून घ्या की तुम्ही फक्त हा घेतलेला आहे, बरं. हा घेतला तर तुम्ही आता विकणार कुठे, कारण की इथे तुम्हाला पहिल्यांदा रिव्हर्सिबल बार हा मिळाला. आता याच्या खाली समजा तुम्ही म्हटलं मी एक्झिट करतो, तर फिल्टर लावलं ना तर त्याचा फिल्टरचा पकडून स्टॉप लॉस जरी पकडला असता तुम्ही, तरी तो हिट नाही झालाय तिथे. ऍक्च्युली तो 59.80 चाच त्याचा स्टॉप लॉस होता, ऍक्च्युअल स्टॉप लॉस. का बरं? कारण की तुम्ही 3 नंतरची कॅन्डल कन्सिडर नाही करणार, बरोबर आहे. 3 वाजताच्या नंतरची कन्सिडर केली तर गडबड होते, बरोबर ना. सो याच्या खालचा जो होता ना तो ऍक्च्युअली याच्या खाली गेला तर स्टॉप लॉस येतोय. म्हणजे तुम्ही एंट्री केली आहे 58 रुपये 20 पैशाला, 58 रुपये 20 पैशाला, आणि आता तुमचा एक्झिट येणार आहे 59 रुपीज 80 पैशाला. हा ओरिजिनल एंट्रीचा स्टॉप लॉस आहे. आता आपण हा प्रॉब्लेम काय येतो, आपण इथे घेतला, आपण इथे कुठेतरी विकायचा प्रयत्न केला, आपण मे बी लकीली एक्झिटही झालेलो आहे, बरोबर की नाही. म्हणजे आपण ऍज पर रूल करतोय सध्याच्या मोमेंटला, तर कन्सिडर करायचं आहे तुम्हाला की तुम्ही इथेच घेतलेला आहे तो. हा, आणि तुमचा हा स्टॉप लॉस आहे, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. आता मी तुम्हाला याला दुसरीकडे दाखवतो, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअरिटी येईल काय झालं होतं तिथे. नाही ठीक आहे, नाही झालं ते ओके, त्याच्याबद्दल काय माझं म्हणणं नाही. पण माझं म्हणणं हे आहे की एवढे मोठे जर स्टॉप लॉस ठेवले तर मग ते जीव घेणे होतात. करायला पाहिजे काहीतरी, या शॉर्टकट्स आहेत का? हा, दाखवतो ना मी, सगळं सांगतो तुम्हाला. एक सेकंड, मी पहिले याला आपण आता पुन्हा चेक करू, म्हणजे काय कशा प्रकारे आपण करतो मग त्याला. कारण आता तुमचे ट्रेड शोधतो ना, तेव्हाही पहिल्यांदा तोच विचार करतो माणूस की आता स्टॉप लॉस कमी पाहिजे, स्टॉप लॉस कमीत कमी असला पाहिजे. किंवा मग काय करायचं, मग आपण रिस्क कॅपिटल पकडून घ्यायचं की माझे किती रिस्क घेणार आहे मी. समजून घ्या एक काही घेतलं तर मला समजा 5,000 गेले तर चालतात, तर त्या हिशोबाने मग तुम्ही क्वांटिटी कमी करू शकता. तो पार्ट कधी कधी बेटर पडतो. म्हणजे काय होतं, तो तेव्हा आपण रूलला उभे करू शकतो. क्वांटिटी कमी करा. हा, क्वांटिटी कमी. आता जसं मला सांगा, आता तुमच्याकडे 2,000 आहे समजून घ्या अशोका, बरं. आता रूलच्या हिशोबाने आता एक्झिट नाही आहे, बरं. पण 500 समजा असते तर, आणि तुम्ही म्हणाल चला 500 आता किती 64 आहे आणि 60च्या खाली स्टॉप लॉस लावायचा आहे, तर किती जाणार आहे? 2,000 जाणार आहे. तर आता तुम्ही बघितलं सुद्धा नसतं आणि प्रश्नही नसता विचारला, बरोबर की नाही. हाच प्रश्न येतो आपला जो प्रॉब्लेम आहे तो इथेच आहे. तर तेव्हा कसं आहे, क्वांटिटी कमी करून टाकली, समजा स्टॉप लॉस वाढतोय तर ते बेटर पुरवतं. मग समजा क्वांटिटी जास्त असली तर भीती वाटणं साहजिक आहे, बरोबर ना. नाही पण आता हा ऍक्च्युअल ओरिजिनल सेटअप आहे, दाखवतो मी तुम्हाला. नाही, माझं काय म्हणणं होतं, आता हा जो खालचा लो आहे ते स्टॉप लॉस पकडला तर चालणार नाही का? किंवा कोणता वाला म्हणताय तुम्ही? हा म्हणताय का हा म्हणताय? नाही, हा खालचा नाही, हा 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 वरची ब्ल्यू, वरचा हाच येतो ना 59.80 येतोय ना. हो ना, मग ठीक आहे, मग ठीक आहे. हा 59.80 येतोय, आहे की नाही. आता आपला असा आहे, मुद्दा असा आहे की आता समजा 59.80 चा तुम्ही एक तर स्टॉप लॉस ठेवला, म्हणजे हा मी ओरिजिनलची गोष्ट करतोय ऍज पर रूल. आता मी कुठे मध्ये निघालो तर तो माझा प्रश्न आहे, कळलं ना. हा, म्हणजे मध्ये समजा मी निघालो तर माझा प्रश्न आहे. आता मी मध्ये कुठेतरी निघालो आणि मग पुन्हा बसलो तर मला त्याच्यात 1 रुपयाचा फरक पडला, वॉटर इट मे बी, आहे की नाही. पण तो आपला इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, त्याला आपण टेक्निकला दोष नाही देऊ शकत. नाही, यात माझी चूक कशी झाली, आता 66 मी विकला, पण घेताना तो खालून जेव्हा वर जायला लागला तेव्हा मी 64 घेतला बोनस. तर ठीक आहे, तसे तुमचे मग तसे तर इफेक्टिव्हली 2 रुपये वाचले ना तुमचे. 2 रुपये वाचले. इकडे प्रॉफिट म्हणजे जो मिळायला पाहिजे तो कट झाला. ठीक आहे ना, चुका होत राहतात. नाही ठीक आहे ना, ठीक आहे ना, गोंधळ सुरू होऊन जातो. आता बघा,
समजा याला वरती जायचं असेल, समजून चला आता याला फर्स्ट आर्कला जरी जायचं, आपण कमीत कमी पकडू, हे बा इथे चॅनल दिसतंय, असं दिसतंय, या चॅनलच्या वरती कुठेतरी जायला पाहिजे, सहजा अंदाजे आपण पकडतोय, ठीक आहे. आपण पकडू तिकडेही नाही जात आहे, इकडे जायचं असेल तर तुम्हाला आता ह्या इथले जे काही होणार आहे, इथे कुठेतरी तर स्टॉप लॉस मेंटेन ठेवणं जरुरी आहे. अच्छा. म्हणजे आता आपण म्हणत होतो की निफ्टीला खाली आज कालच्या लोच्या खाली गेला तर डेंजर आहे, पण आज गेलाच नाही खाली अजून तो. एकीकडे ती भीती आहे आणि दुसरीकडे ही भीती आहे, असं होणार नाही, ते त्याच्यातच प्रॉफिट आहे. ज्या दोन प्रकारच्या साईडच्या भीती आहे, वरती जाण्याचा आणि हा खाली, त्याच्यातच तुम्ही मध्ये आपण मध्ये जे निघून जातो ना, त्याच्यातच ती गडबड होते. अच्छा, तिथे पेशन्स पाहिजे. त्याच्या पेशन्स पाहिजेच. आणि समजा आपण स्टॉप लॉस ची आता भीती वाटत असली ना, तर क्वांटिटी कमी करून टाकली ना आणि झोपलं ना तर जास्त पुरते. तुम्ही समजा म्हटलं की आता माझ्याकडे आता 2000 आहे, आता समजून घ्या तुम्ही 64 ला घेतला, 65 ला त्यातले 1000 विकूनच टाकले, समजून घ्या, बरं. तर आता तुमच्याकडे 1000 शिल्लक राहतात, मग 1000 शिल्लक राहिल्यावर ओरिजिनल स्टॉप लॉस ठेवता येते ना, आहे की नाही. म्हणजे मग तुम्हाला त्याच्याकडे बघायचीच गरज नाही ना. म्हणजे आता हा इथे हल्ला, पुन्हा वर गेला, पुन्हा तुम्ही ऍड करणार, मग ते त्याच्यात सगळं कन्फ्युजन होतं. नाही, आता ऍड वगैरे तर नाही करत, पण जे आहे ते ऍज इट इज ठेवतो आणि वेट अँड वॉच. वेट अँड वॉच, पण 60च्या खाली गेला तर गडबड करेल ना तो. ते 60च्या खाली गेला तर मग आता काय करणार आहे. म्हणून तर मग समजा टेन्शन वाटत असेल, वर गेला अर्धी क्वांटिटी काढून टाका. म्हणजे समजा हा इथून वर पळायचं असेल, समजून घ्या इथे जायचं, समजून चला याचा अंदाज मी सांगतो की सपोज याला इथे जायचं आहे. नाही सर, पण त्यात एक फ्रस्ट्रेशन येतच. मग वर गेला ना, अगोदर आपण विकले त्याचं फ्रस्ट्रेशन येतं. नाही मी हे पहा, आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे 2000 आहे, पण आता इथून तर इथपर्यंत जे दिवस फ्रस्ट्रेशन मध्ये काढण्यापेक्षा इथे गेल्यावर थोडासा एक दिवस फ्रस्ट्रेशन काढलेलं कधी पुरवेल. कारण की इथे आता तो पुन्हा इथे वर जाणार, पुन्हा खाली येणार, म्हणजे मग आपल्याला कन्फ्युजन होणार. त्यापेक्षा मी काय म्हणतो, क्वांटिटी थोडीशी कमी करून टाका, म्हणजे मग इथे जाताना टेन्शन येणार. आणि अल्टिमेटली मॅटर काय करताय की तुम्ही किती कमवले हे मॅटर करताय. तुम्ही इथे समजा बायसेल करताना समजा इथून निघून गेला, मग काहीच नाही कमवले तुम्ही. तेच होतं, जे हातात आलेला प्रॉफिट सुटून जातोय, उलट निगेटिव्ह मध्ये जाते गाडी. नाही, मग तुम्ही क्वांटिटी कमी करून टाका. म्हणजे मग कसं ऍज पर रूल जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस ठेवायचा आणि क्वांटिटी कमी ठेवायची, आणि मग जे होईल ते पाहिलं जाईल. ठीक आहे ना. कारण की आता हा बरोबर सप्लाय झोनला गेला, तिथून त्यांनी रिव्हर्सिबल बार दिला, भले इथे फिल्टर नाही झाला. आता याच्या खाली गेला तर त्याला काढण्याशिवाय दुसरा उपाय नाहीये. आणि समजा आता वाढला एक दिवस, इथे ब्ल्यू आरच्या वर गेला, समजून घ्या ब्ल्यू आरच्या वर इथे क्लोज दिला त्याने, अजून दिला नाहीये, आहे की नाही. आता ऑलमोस्ट मला वाटतं इतक्यात कुठेतरी असायला पाहिजे तो शेअर. याच्या वरती जर क्लोज दिला ना त्यांनी असा, तर याच्यावरती अजून तो लॉंग होतो. म्हणजे कसं आहे, कमी क्वांटिटी ठेवून त्याला याच्यावरती घेतला तुम्ही तर ते जास्त बेटर राहणार. लागेल तर इथून, कारण की इथून इथे वरती पोहोचायला त्याला काही वेळ नाही लागणार. इथे मात्र तो तुम्हाला त्रास देणार आहे, असा टाइमपास करणार 15 दिवस, महिनाभर. अरे काय विकू का घेऊ. त्याच्यापेक्षा कमी क्वांटिटी ठेवून याच्यावरती ऍड केला, उरलेली जी काही क्वांटिटी एक्स्ट्रा तुम्हाला ऍड करायची ती घेतली तर जास्त बेटर राहील. ठीक आहे की नाही. जी आपली 70ची लेवल ठरली होती, आहे ना, ते बेटर असतं. म्हणजे कसं, पहिली गोष्ट समजा एखादी स्क्रिप्ट सुटून गेली आपल्या हातून, तर मग आपण त्याच्या मागे म्हणजे आपण वाईट वाटून घेण्यापेक्षा की तो आपल्या पदरी नव्हता हे मानलेलं जास्त बेटर पडतं. कारण की आता तुम्ही पाहाल तर हजारो स्क्रिप्ट पाडतायत, बरं की नाही, आणि आपल्याकडे कुठे 1000 स्क्रिप्ट आहे. तर ते डोक्यातनं आपल्याला काढण्याशिवाय ऑप्शन नाहीये. कारण काय होतं मग त्याचं काय होतं, नाही तर मग वळ्याचं तेल वांग्यावर निघतंय. म्हणजे आपण एखाद्या स्क्रिप्ट मध्ये काही केलं तर ते दुसरीकडे आपला त्याचा इफेक्ट होतो. बरोबर आहे. डोक्यातला गोंधळ जर असला तर मग तो दुसरीकडे निघतो, चांगल्या ठिकाणी निघतो. म्हणजे जे एखादा चांगला पळणारा असेल त्याच्याने तुम्ही हात लावून टाकाल, जाऊ दे डोक्याला ताप नको बा. बरोबर. मग त्यापेक्षा मग थोडी क्वांटिटी कमीच ठेवा, दॅट इज ऑलवेज बेटर. मी तेच केलं. आता तुम्हाला अगदी सांगतो, मी मागे तर तुम्हाला दाखवला होता माझा पोर्टफोलिओ. पण आता मी पोर्टफोलिओ एकदम 3 लाखावरच आणून ठेवून दिलेला. आणि 60-60 हजाराचे 5 घ्यायचे असे ठरवले. बढिया बेटर आहे. आज तर माहिती घेणं होत नाहीये, मिळतच नाही मला एका वेळी, कारण आता निगेटिव्ह फेज चालू आहे ना. आता थोडा गडबड होऊ शकते तिथे, बघूया किती वर जाते. पुन्हा एकदा खाली मिळालं मग बघता येते.
ऍट प्रेझेंट मोमेंट मार्केट इंडेक्स पडायची शक्यता आहे, ती चालू आहे. त्यामुळे म्हटलं 2 हात दूर राहा. मी मुद्दाहून, माझ्याकडे 8-9 पोझिशन होत्या, मी सगळ्या मुद्दाहून काढून टाकल्या. मी म्हटलं इथे आता बघा निफ्टी जो आहे, दाखवतो मी तुम्हाला. निफ्टी, हा निफ्टी बरं, हा निफ्टी हा जो 13 अप सेटअप आहे ना ऍडिशनल, याच्याही रेडारच्या आसपास आहे. हा, मग इथून इथे पडला तर मग नंतर इथे अटकलो तर मग आपल्याकडे घ्यायला काही नाही राहत. बरोबर आहे. हा, त्याच्यापेक्षा इथून जाईल तर किती जाईल वर, जाऊ द्या लेकाला वर. पुन्हा एकदा खाली कधी तर भेटेल. मग काय, जेव्हा आपल्याला L3 ला भेटेल ना तो, तर L3 ला बघू पुन्हा. ठीक आहे. हा, तोपर्यंत हात न लावलेला बेटर आहे. तोपर्यंत आपले काही स्क्रिप्ट स्पेसिफिकली एकदमच खास काही दिसत असलं तर त्याला हात लावला, नाही तर शांतपणे बाजू बसले. शांतपणे कारण की इथे अटकले तर पुन्हा पडला तर 2-4 महिने तो त्याच्या आसपास भेटणार नाही. बरोबर आहे. हा, मग आपण इथे बोंबलतच बसतो. मग पुन्हा लंबा घाटा घ्यावा लागतो. आणि मग कारण की वेळ लागतो ना. कारण की आता इथून याला पुन्हा समजा पडला तर हा इथे टाइमपास करतो इथे महिनाभर, मग पुन्हा निघते. तर तुम्ही ह्या पूर्ण पिरियड मध्ये तर लंबेच होऊन जाता. त्याच्यामुळे कमी असलेलं पुरतं, विकून टाकतो आणि पुन्हा रिकामे बसतो. हा, त्याच्यापेक्षा इथे या पोर्शनला तुम्हाला थोडस सेफ्टी घेऊन, आता असं मी आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही की आता इथूनच पडेल, पण ठीक आहे इथे रेड आर्क आहे तर या झोन मध्ये तुम्ही थोडस न्यूट्रल राहिलेलं बरं आहे. जाऊ दे लेकाचा, वर गेला तर वाईट वाटायची गरज नाही, पुन्हा खाली भेटणारच आहे आपल्याला. समजा इथून चुकून वर गेला मार्केट, इथून गेला अजून 500 पॉईंट वर, पुन्हा खाली भेटणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, कंटिन्युअस जाणारच नाही. आता समजून घ्या या अँगलनी चाललाय ते, वरी गेला तरी तो वापस तुम्हाला बघा याच लेवलला भेटतो ना पुन्हा. त्याच्यामुळे इट्स ऑलवेज बेटर टू बी सेफ. बरोबर. हा, आणि गेलेल्या स्क्रिप्टच्या मागे तर बघायचंच नाही. समजा एखादी सुटली आहे, नाही बघत नाही, आपल्याला त्याच्याने काय होतं, निगेटिव्ह इम्प्रेशन होतं आपल्या माइंडवर. नाही, आता जे तुम्ही म्हणत होता ना आज ते गोदरेजचं, तर मी माझ्या हातून सुटलं ते. म्हणजे मागेच आपले डिस्कशन झाले तुमचे क्लासमध्ये वगैरे, सुटलं तर मी त्याच्याकडे वळूनही बघितलं नाही. आता बघा तुम्ही डीबी आठवत असेल, कॉन्सन्ट्रेट केलं की ही स्क्रिप्ट मी स्वतः शोधलेली आहे, मी याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. जास्त बेटर आहे, जास्त, फक्त क्वांटिटी नका वाढू. ठीक आहे. आता बघा डीबी कॉर्प तुम्हीच काढला होता. हो. आता आज बघितला का त्याला 10% वर आहे. 8%, 10% येते वर गेला तो. हो का? काय याच्यात काय चुकलं ते काही कळलं नाही. त्याच्यात तर एक्झिटच नव्हता आला. तुम्ही त्याच्यात तर एक्झिटच नाही, दाखवतो ग्राफ डीबी कॉर्पचा. थांबून ना, मी दाखवतो तुम्हाला. त्यात मी घेतला होता काहीतरी नॉमिनल लॉस वरती, विकून टाकला पुन्हा रेड कॅन्डल आल्याबरोबर. आता ठरवून टाकला की घेतल्यानंतर असं रेड कॅन्डल पाहून विकायचा नाही. हा बघा ना, दाखवतच ना, कुठेच त्यांनी एक्झिटच नाही दिला लेखाने. दाखवता डीबी कॉर्प, हे पहा. कारण की हा मला स्पेसिफिकली आठवत आहे, दोन्ही तुम्हीच काढलेले होते. हो. हा, हे मला आठवत नाही, तर मला कधी डीबी कॉर्पचं नावही माहित नव्हतं. हा बघा, नाही तुम्ही थोडंसं वेटेज दिलं होतं त्याला. तुम्ही हे पहा, तुम्ही कसं हा स्वतः काढला होता ना, वेटेज दिला होता त्याला. आणि स्वतः शोधला होता ना, कोणालाच नाव माहित नव्हतं. हे पहा, हा इथे याच्यावरती लॉंग होता, आठवतं मला अजूनही. हे पहा, इतक्यात कुठेतरी लॉंग होता याच्यावर. हे पहा, 72 रुपयाच्या वर तुम्ही लॉंग काढला होता त्याला, कारण की तो रिव्हर्सिबल बार होता. बरं, मग तो वरती गेला, नेक्स्ट डे फिल्टर नव्हता झाला आणि खाली आला होता. बरं, त्याच्यामुळे आपण मग त्याला 72च्या वरती प्रॉपर फिल्टर झाल्यावर हात लावला. त्याच्यानंतर बघा हा ब्ल्यू आर्कला पोहोचला. दिसतं ब्ल्यू आर्कला. याच्यात आता बघा, याच्यात तुम्हाला मॅमी मध्ये दाखवतो म्हणजे लक्षात येईल. डीबी कॉर्प, हा बघा डीबी कॉर्प. हे पहा, ही कॅन्डल बघा, ती जी आहे ही ब्ल्यू आर्कला पोहोचलेली कॅन्डल आहे, बरोबर आहे. आता ब्ल्यू आर्क वर रेड कॅन्डल एखादी आली पाहिजे किंवा एखादा रिव्हर्सिबल बार आला पाहिजे, बरं की नाही.
तर ह्या कॅन्डलला बघा तुम्ही, हे सगळेच इनसाइड बार होते बघा, हा सगळे इनसाइड बार आहे. ही बघा, ही जी कॅन्डल आहे आणि ही कॅन्डल आहे, ही ह्याच कॅन्डलचा हाय लो घेतलाय मी. आलं? आता बघा, हा कुठेच त्यांनी त्याच्या खालीवर गेलाच नाही, दिसला? म्हणजे यांनी इथे कुठे एक्झिट दिलाच नाही. आता आपलं काय होते, आपण इथे पाहिला होता 80, मग पुन्हा तो खाली गेला 73च्या आसपास. मग 73च्या आसपास गेल्यानंतर थोडासा वर आला तर माणूस म्हणते 74-75चं बाय आहे बा, जाऊ द्या 74 भेटलं तरी काढून टाक बा, पण त्यांनी एक्झिटच नाही दिला. म्हणजे त्यांनी रिव्हर्सिबल बार दिलाच नाही. बरोबर आहे की नाही? रिव्हर्सिबल बार दिलाच नाही ना. आज बघायला कसं कुठे आता डीबी कॉर्प, बापरे सेटअप आहे. आजचा किती आहे बघा, 87 गेला, 87. बापरे बापरे बापरे, हे बघा समोर आहे डीबी कॉर्प, 87. 81 पाहिला होता मी. हा 87 गेलाय, 87चा आहे बघा, दाखवतो मी, हा ग्राफ आहे समोर. हा बघा, हा ग्राफ आहे, दिसला? आपण या कॅन्डल बद्दल बोलतोय. याच्या खाली गेलाच नाही तो. याचा लो होता 73 रुपये 10 पैसे. 73 रुपये 10 पैसे. याच्यानंतर खाली आला तो, पण त्याचा लो 73 रुपये 20 पैसे होता. त्यांनी 73 रुपये 10 पैसे तर तोडायला पाहिजे होता एक दिवस. म्हणजे तो 30 पैसे जरी खाली आला असता तरी आपल्याला पुरलं असतं. आपण 74ला विकून मोकळं होऊन जातो 73ला विकायच्या ऐवजी, त्या 1 रुपयाच्या चक्करमध्ये. बरं, तर तुम्ही 74ला विकला, आज बघा 87 गेला. काय होतं फक्त आपली चूक, आपण साधा रिव्हर्सिबल बार नाही पाहिला, बाकी सगळं ओके. कारण की तो पाहतो 1 रुपयाचा लॉस पाहतो आपण तिथे. 1 रुपयाचा लॉस पाहतो. नाही, काय करायचं मी सांगू का, ग्राफला तुम्ही म्हणजे कसं, आपण तिथे मध्ये मध्ये सारखा चेक करत राहतो ना, त्याच्यामुळे पण टेन्शन येतं. सरळ सरळ हे बघायचं की ज्या दिवशी, आता समजून घ्या हा चार्ट आहे, मी याला करतो इकडे माऊस पॉइंटर. आता हा ग्राफ तुम्हाला इतकाच दिसतोय, समजून चला, ह्या ग्रीन कॅन्डल पर्यंत दिसतोय, बरोबर? दिसला बरोबर? मी याला क्लिअर करतो स्क्रीनला. हे बघा, आता हा इथपर्यंत दिसला तुम्हाला? दिसतोय का? आवाज येतो का सांगाल मला? आवाज कट झाला कारण तुमचा. हॅलो, आवाज कट झाला वाटतं तुमचा. हॅलो हॅलो. सर आवाज कटतोय की माझा कटतोय? आता ठीक आहे, आता ठीक आहे, आता येऊन राहिला. ओके. आता येतोय मला कम्प्युटरवर. इंटरनेटचं कनेक्शनचा प्रॉब्लेम असेल. हे बघा, डीबी कॉर्पची जी गोष्ट होती ती सांगत होतो तुम्हाला. ही कॅन्डल आहे, बरोबर आहे? आता आपण वर्स्ट केस मध्ये, आता ही तर एक्साइटिंग कॅन्डल आहे. आता ह्या कॅन्डलचा लो आहे 73 रुपये 10 पैसे. मे बी आपण 74 रुपये 50 पैशाला घेतलाय, पण आता तुमचा 73 रुपये 10 पैशाच्या खालीच स्टॉप लॉस येणार, बरोबर की नाही? आता सरळ सरळ हे बघायचं आपण, म्हणजे लागेल तर लिहून ठेवायचं सरळ सरळ. आता या दिवशी तुम्हाला कळलं ना की हा 73-10च्या खाली गेला तरच बघायचा आहे, बरोबर की नाही? आता काय होते, तुम्ही या दिवशी पाहिला त्याला, तुम्ही त्याला याही दिवशी पाहिला, तुम्ही त्याला याही दिवशी पाहिला, तुम्ही त्याला याही दिवशी पाहिला, आणि पुन्हा त्याला या दिवशी पाहिला. तर दररोज तुम्ही दररोज दिवसात त्याला 10 वेळा पाहिला. 1 2 3 4 5 दररोज 2दा जरी पाहिलं तर 10 वेळा पाहिल्यासारखं होते. आणि 10 वेळा पाहिला तरी पण त्यानं काहीच नाही केलंय, बरोबर? 10 का हे बघा, अजून 2दा पाहिला तर याचा लो बघा किती आला, 73-50. आपला 74-50चा बाय, 73-50 आला. आता वाटतं आता काय होणार आहे बाबा? अरे आपलं ठरलं काय आहे की 73-10च्या खाली गेला तर पाहायचं, नाही तर नाहीच पाहायचं त्याला. नाही तर मग याच्या वर जायला पाहिजे होता 80-81. याचा जो हाय आहे हा 81 आहे, जो पहिले गेला होता. आता ऍक्च्युअली असा रूल बनवलेला आहे की जी ऑर्डर टाकली, ऑर्डर टाकताना पहिल्यांदा त्याचा स्टॉप लॉस लिहून ठेवायचा. एक्झॅक्टली, मी तेच म्हणतोय. आणि ऑर्डर एक्झिक्यूट झाल्यानंतर लागलीच स्टॉप लॉस आणि हे करून टाकायचं. लिहिणं जरुरी आहे तो स्टॉप लॉस. तुम्ही जिथे कागदावर लिहिताना मी तो जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की काय होतं मी सांगतो, आपण जेव्हा तुम्ही म्हणा मी म्हणा सगळे म्हणा, काय होतं जेव्हा आपण घेऊन घेतो त्याच्यानंतर त्याला दररोज बघतो ना आपण, दिवसभर करतो काय आपण बघितलं त्याला. आता बघा याला किती दिवस बघितलं तुम्ही, 1 2 3 4 5 6 7
7 दिवस म्हणजे जवळपास 1.5 आठवडा झाला. 10 दिवस पकडा तुम्ही. 10 इंटू दिवसातनं 3दा 30 वेळा पाहिला त्याला. 30 वेळा सर. 3दा करून 10 वेळा. बागडे सर नमस्कार. सर नमस्कार. 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 जोशी सरांसोबत गप्पा मारत होतो. हो म्हटलं सिनियर सिटीजन सोबत आपण जॉईन व्हा. बढिया बढिया. बरं केलं. शेअर करून राहिलो सरांना. सो हे बरोबर आहे का? हे पहा मी काय म्हणतो आपण सगळ्यांना लावून टाकायचं खतम. सगळ्यांचं काय चुकतं बाबा. तुम्ही एंट्री केली ना तर तुम्हाला आता हे पहा ट्रेलिंग स्टॉप लॉसची गोष्ट नाही करत आहे मी काय म्हणतोय ओरिजिनल काय आहे तुमचा हा सर्वात पहिले बघायचा आणि तो लिहून ठेवायचा. नाही तर तुम्ही लिहून ठेवणे आणि लावून टाकणे. हे बघा आता काय होईल मी सांगतो. मी या केस मध्ये तुम्हाला सांगतो. तुमची एंट्री आपली एंट्री या पॉईंटच्या वर आहे या कॅन्डलच्या वर कारण की हा रिव्हर्सिबल बार आहे. क्लिअर आहे. आता ह्या रिव्हर्सिबल बारच्या वरती तुमची समजून घ्या इथे कुठेतरी एंट्री झाली किंवा फिल्टर होऊन इथे एंट्री झाली. मान्य केलं. आता काय झालं तुम्ही इथे जेव्हा एंट्री केली तेव्हा तुमचा पहिला स्टॉप लॉस काय होता हा म्हणजे तुम्ही लिहिलं की हा माझी एंट्री 74 ला आहे माझा स्टॉप लॉस 66 आहे हे लिहिलं कागदावर. ओके. आता काय येतं प्रश्न सेकंड प्रश्न की तुम्ही घेतला तर तुम्ही खरंच हा ठेवायचा की तुम्हाला ट्रेल करायचा आहे. म्हणजे पहिला स्टॉप लॉस तुमचा काय ओरिजिनल तुम्ही लिहिला 66. आता तुम्ही लिहिणार दुसऱ्या दिवशी ट्रेलिंग स्टॉप लॉस काय आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 2 गोष्टी कागदावर लिहिल्या. एक कागद घेतला त्याच्यात लिहिलं डीबी कॉर्प एंट्री 74 रुपीज. खाली लिहिलं ओरिजिनल स्टॉप लॉस. आता तो स्टॉप लॉस लिहिला केव्हा जेव्हा तुम्ही एंट्री केली. आता तुमचा पहिल्या दिवशीचा विषय संपला बघायचाही नाही आहे त्याला. ठीक आहे. कारण की इथे एंट्री केल्यावर तुम्हाला 66 लाच कापायचा त्याला तुमचे 8 रुपये गेले. त्याच दिवशी 66 चा स्टॉप लॉस लावतो आता. बिलकुल. आता हे लिहून ठेवा झालं म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. आता दुसरा प्रश्न. आता तुम्ही दुसऱ्या दिवशी स्टॉप लॉसला विचाराल की आता मला ट्रेल करायचं आहे का कसं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा इथे पाहिलं आता मी थोडं समोर घेऊन जातो चार्ट. तुम्हाला ग्राफ इतका दिसला तुम्हाला माहिती नाही आहे ब्ल्यू आर कुठे आहे काय वगैरे जाऊ द्या तो विषय संपला. पण तुम्हाला ही कॅन्डल दिसली. आता तुम्ही जो विचार करताय तो हा विचार करा कि बस ये इतनी बड़ी कैंडल है अगर कल मेरे को रिवर्सिबल बार आया तो मेरे को काटना है. बराबर नहीं. यानी ये एंट्री हो गई. अब काटना कब है तो रिवर्सिबल बार आया तो काटना है. तो भैया पहला रिवर्सिबल बार आएगा तो किसके नीचे आएगा भैया ये 73 के नीचे आएगा. आप अभी क्या करो आपका ओरिजिनल स्टॉप लॉस के नीचे लिखो ट्रेलिंग स्टॉप लॉस. मेरा पहला स्टॉप लॉस था 66 कैंडल के लो जो वो कैंडल का. अब स्टॉप लॉस नहीं लगाओगे आप वहां पे. मैं दिखाता हूँ आपको क्या लिखना है. म्हणजे सरळ अशा प्रकारे तुम्ही लिहून ठेवलं तर डोक्याचा त्रागाही नाही होणार आणि उलट जास्त बेटर राहतं ते. मी स्टॉप लॉस लिहून राहिलो तेव्हापासून थोडंसं बरं वाटतंय म्हणून आपण लिहित सगळ्यांचं सांगतो स्टॉप लॉस लिहित नाही म्हणूनच सगळ्यांचं कार्यक्रम लंबावते. आम्ही इथे कोणता होता याच्यावर घेतो. एक मिनिट. एक मिनिट. नोटपॅड घेतो मी. नोटपॅड म्हणजे आपल्याला ती पद्धत लक्षात ठेवण्याशिवाय ऑप्शन नाहीये म्हणून मी सांगतो. एक हा 2-3 बटन दाबला गेला माझ्या चुकून. एक मिनिट. हे पहा एक तर हे स्नाईप आपलं स्टिकी नोट सगळ्यांकडे असतात. कम्प्युटरवर स्टिकी नोट आहे का तुमच्याकडे. हा सरळ आता तुम्ही एंट्री केली डीबी कॉर्प एंट्री झाली तुमची. ज्याही रूलनी तुम्ही एंट्री केली एंट्री झाली 74.50. 74.50 राईट. आता जेव्हा एंट्री झाली तेव्हा स्टॉप लॉस माहित असणं हे फार गरजेचं आहे की माझ्या ओरिजिनल स्टॉप लॉस मेरा ओरिजिनल स्टॉप लॉस है 66.
ये पता होना जरूरी है, बराबर है। अब आपने ले लिया, अब आपने जिस दिन ले लिया, अब आपका दिन भर में तो कुछ काम नहीं है, कुछ नहीं करने वाले आप। सो दिन के एंड में आपकी जैसे भी एंट्री होगी, दिन के एंड में कैंडल देख लिया, दिन के एंड में आपको कैंडल ये ऐसी दिख गई बड़ी वाली, आप अभी बोलो कि अभी क्या मैं ओरिजिनल रखूंगा कि मेरे को ट्रेल करना है, बराबर है, कि यहाँ पे कुछ दिमाग लगाने की जरूरत है या नहीं है। सपोज ये यहाँ पे है तो आप क्या बोलोगे, भैया मेरे को जब रिवर्सिबल बार तो तभी आएगा, या बियरिश एंगल तभी आएगा जब मेरा लो टूटेगा, बराबर है। सपोज मेरा ये कैंडल का लो है 73.10 दिख रहा है, 73.10। अब मैं लिखूंगा कि भैया मेरे को जो ट्रेलिंग स्टॉप लॉस है वो स्टॉप लॉस लिखना है 73.10, बराबर है। अब ये दो ही चीजें ध्यान में रखे तो आज अभी अपन दोनों डीबी कॉर्प में बैठे रहते थे, बराबर है। सो ओरिजिनल स्टॉप लॉस और ट्रेलिंग ये दोनों आपके एक जगह पे आपके सामने दिखने चाहिए, ताकि आप ग्राफ को देख के नहीं सोचेंगे, आप ये नोट्स को देख के सोचेंगे। अपन क्या करते हैं, अपन ग्राफ को देखते फिर इधर बारीक में देखते मार्केट गिर रहा, उधर कुछ तो भी न्यूज आ रही है और अपन अपना स्क्रिप्ट उड़ा देते, जान दे भैया बाहर हो जा, शॉर्टकट जान दे यार, टेंशन आ रहा है यार, जान दे अपने को बाहर जाना है कहीं, लगा दे स्टॉप लॉस। भैया दिन में तो लगाने की जरूरत ही नहीं है। नाही मी लावूनच ठेवतो आणि मोकळाच होऊन जातो। हा आता कसं हे पहा, आता ट्रेलिंगचा जो आहे हा जो ट्रेलिंगचा 73 आहे हा तुम्ही दिवसा लावूच नाही शकत ना। अच्छा, कारण की हा लावला हा 72 80 चालला जाईल। तुम्हाला हे फक्त माहिती पाहिजे की हा 73.10 तोडतोय का, बस हे एक बाजूला असं ठेवा लावून। तुमच्याकडे 5 शेअर आहे, 5 शेअरचे हे असे तयार करून ठेवा इथे, जसं इथे 1 नंबरचा शेअर, इथे 2 नंबरचा शेअर, इथे 3 नंबरचा शेअर, बस हे नोट कडे बघा, ग्राफ कडे बघितलं की कन्फ्युजन होते। ठीक आहे, हा हे बघा आता ह्याचे केस स्टडी मध्ये काय झालं असतं, आपण लिहिलंय की बाबा किती लिहिलं होतं आपण 73.10 तोडला तर मला ह्या ग्राफला बघायचा आहे, राईट। ही माझी स्टिकी नोट आहे, 73.10 च्या खाली गेला तर मला काढायचा आहे। आता मी नेक्स्ट डे बघितला नाहीये, नेक्स्ट डे बघितला नाहीये, नेक्स्ट डे बघितला नाहीये, आणि एनी हाऊ इथे याचा हाय पण नाही तुटलाय, लोही नाही तुटलाय, तर मी डोकं कशाला लावू। प्रॉब्लेम इथे डोकं लावल्यानेच होतोय, बाकी काहीच नाही। आणि आता बघा नेक्स्ट डे खरंच खाली गेला, 79 पाहिला आणि पुन्हा त्या दिवशी तो 73.50 आलाय, आणि या दिवशी माणसाची फाट राहते पूर्ण। कारण की 79 पाहायला चांगला आपली आशा होती या दिवशी कि ये तो यहाँ तक पहुंचा, अब तो निकल ही जाएगा, और तो देखा तो डे एंड में फिर 73, यानी आप 6 रुपये प्रॉफिट में थे और अभी 1 रुपया घाटे में है डे एंड में। आता हे डोकं वापरलं की माणूस मेला। आपली पहिले तर तयारी राहिली पाहिजे की आपण त्याच्यात काही ना काही लॉस जे कॅपिटल आहे ते तयार असलंच पाहिजे। तर आपण 73.10 च्या खाली जात नाही तोपर्यंत पाहिलाच नसता। तर हा बघा याच्याही खाली याचा लो बघा 73.20 आहे, 73.20 आहे, नेक्स्ट डे काहीच नाही तिथेच आहे। आता इथे आपण विकून टाकलं, चला जाऊ दे बा, लास्ट टाइम 79 गेला, आता विकून टाका, प्रॉफिट कमवा, बरोबर ना। हे बघा पुन्हा खाली याला 73 ला, जे केलं काय त्यांनी, काहीच नाही केलं की इतक्या दिवसात त्यांनी आपल्यासारख्या लोकांना घाबरवलं आणि आपले शेअर्स विकत घेतले कोणीतरी। तुम्ही विकले म्हणजे कोणतरी विकत घेतले की नाही, ऑफकोर्स। हा, तर ते आपण त्यांच्याशी हारलेलो आहे, आपण आपल्या सिस्टमशी नाही हारलो, आपण त्या लोकांशी हारलो कारण की त्यांनी त्याला खालीवर केला। आपण समजा श्रूड राहिलो असतो की बाबा याच्या खाली गेल्यानंतर बघायचं आहे मला, त्याच्या आधी बघायचंच नाहीये, काही होस आला तर जीव जाऊ, पण मी याच्या खाली गेल्याशिवाय बघणार नाही, बरोबर। आता बघा ते समजा तुम्ही तसं डिसिजन घेतलं तर आज बघा कुठे आहे तो। आता या ब्रेकआउट नंतर तुम्ही 87 ला घेतो म्हटलं तर गेले तुम्ही कामात ना, नाही हिंमतच नाही होत, आता हिंमतच नाही होत तुमची, कोणाचीच नाही होत। आता सुटला तो, आता हा तुमच्या डोळ्यासमोर समजा 140 ही गेला ना तरी तुम्ही काही नाही करू शकत। प्रॉब्लेम फक्त या मधल्या 5-7 दिवसाचा होतो आपला नेहमीचा, हे आपण लक्षात ठेवा। त्याच्यासाठी जो उपाय आहे तो लक्षात ठेवा, स्टिकी नोटवर आपला स्टॉप लॉस लिहायचा। समजा त्याच्यात कन्फ्युजन असलं तुम्ही लिहा, पैपा मी तर लिहून नाही देऊ शकत तुमच्यासाठी, तुम्ही त्याला लिहा। आणि लिहिताना बघा काय करा, तुम्ही समजा स्टॉप लॉस लिहिलाय, तुमच्याकडे 2-4 जे काही आहे, माझा हा मी स्टॉप लॉस लिहिलाय, मी बरोबर आहे का हे तुम्ही क्लासमध्ये विचारा ना। तुम्ही क्लासमध्ये विचारा, बाबा मला असं वाटतंय की हा माझा स्टॉप लॉस आहे का नाही आहे, मला कन्फ्युजन होत आहे।
आम्हाला आमचे पैसे जात नाही, आम्ही बिंदास सांगू की भैया हा इसके नीचे लगाव. कारण की ऑपरेशन बाहेरच्या डॉक्टरकडनंच केले जाते. स्वतः केलं की हात थरथर कापतात. हा म्हणजे आता मी शहाणपणा जरी सांगितलं तुम्हाला तरी मी इथे मी काय केलं हे थोडी सांगतोय तुम्हाला. ह्या गोष्टी होणं साहजिक आहे, पण याला इम्प्रूव्ह केल्याशिवाय दुसरा उपायच नाही आहे ना. असेल तर तो उपाय मला सांगा, मी तसंच करतो. बरोबर की नाही? विचारत होतो काय म्हटलं, दुसरा काही उपाय आहे का ओरिजिनल स्टॉप लॉस शिवाय हेच विचारत होतो. नाही मग हे बा आता इथेच मला सांगा, कोणत्याही टेक्निकने तुम्ही आउटच झाले असते डीबी मध्ये. येस येस. आज बघा, आता वाईट नाही वाटणार, तुम्ही पाहिला नाही म्हणून, मी पाहिला. सांगा 87 गेला तो, 74चा बाय होता. म्हणजे आता समजा तुमच्याकडे होल्डिंग असताना तर हा तुमच्या स्टॉक याच्यात कितीतरी दिवसासाठी राहिला असता. म्हणजे तुमचा एक ऍसेट जी आहे अलोकेशन आहे तुमचे, समजून घ्या 60,000, ते 60,000 तुम्हाला फक्त झोपून बघायचे आहेत असे झाले असते. बरोबर आहे. पण आपली गडबड इथे होते. जसं आता मी सांगतो, मी जसा आपला हा होता गोदरेज सीपी, गोदरेज सीपी मी बिलकुल पद्धतशीर घेतला आणि मी रेड आरच्या तिथे काढला. भले त्याच्यात रिव्हर्सिबल बार वगैरे आला नाही, पण हा बघा, हा ग्राफ बघा, याला इथे घेतला मी. सांगा मला इथे किती टेन्शन आलं असेल. बघा इथे तर तुम्ही म्हटलं असतं काय रे बा इथे का नाही विकला, हा रिव्हर्सिबल बार आहे याच्या खाली काढून टाकला असता तर. हा फिल्टरच नाही झाला त्याच्या खाली. जेव्हा आम्ही प्रॉपरली चेक केलं ना तेव्हा तो फिल्टरच नाही झाला. पण नाही फिल्टर होता तो 674चा 590 आला. आता मला सांगा इथे मध्ये कुठे ना कुठे तर हात लावलाच असता. हो बरोबर आहे. मग त्याच्यामुळे गडबड होते. मी यावेळेस पहिल्यांदा सांगून राहिलो आणि अभिमानाने सगळ्यांना सांगितलं सुद्धा. मी इथे एंट्री केली, हा पूर्ण फॉल डोळ्यांनी पाहिला, पण इथे तो स्टॉप लॉस हिट झालाच नव्हता. कारण की मी इथे जेव्हा तो 2 दिवस खाली आला, जेव्हा इथे लीना मॅडमने हाती लावला होता, इथे आउट पण झाले होते, हे मी केलं नाहीये. पण मला आपल्याला रूल माहिती असला पाहिजे. फर्स्ट केस मध्ये रूल तर माहिती असला पाहिजे. मला सांगा ही एवढी मोठी ग्रीन कॅन्डल आहे, अरे माझा मी इथे बाय केला तर याच्या खाली तर जाऊ द्या या कॅन्डलच्या फर्स्ट केस मध्ये. आता जेव्हा तो वर गेला, अरे मला आता काय फरक पडतोय, काही झालं अजून साला खाली पडला तरी खिशातले जाणार नाहीये माहितीये, कारण मी इथे बसलेलो आहे. म्हणून मला हे पूर्ण रॅली घेता आली. मी ह्या इथे विकला हेही सांगितलं मी सगळ्यांना, आणि मी चुकीचा विकला हे पण सांगितलं मागच्या वेळेस. मी स्पष्टपणे सांगितलं, बरं ना, तुम्ही चुकी इथे करताय, मी चुकी इथे करतोय मे बी, पण मला तो रेडार्क माहिती आहे. इथे तो रेडार्क आहे एक्झॅक्टली, इथे जो पोहोचला ना तो रेडार्क आहे. तर आता रेडार्कच्या खाली आज अजून तो क्लोज झालाच नाहीये प्रॉपरली ऍक्च्युअली तसं पाहिलं तर. आणि आता समजा तो L3 भेटला असता तर मी पुन्हा हात लावायचा प्रयत्न केला असता, पण अजून L3 भेटला नाहीये त्याच्यात. सो होऊ शकतं की एक दिवस वरती येईल, मग 2 दिवसांनी L3 देईल. तर सध्याच माझ्या हिशोबाने मी आउट झालोय. पण तरी याच्यात मी 35% रिटर्न घेतला. 35% रिटर्न. आणि मी काल जे सांगितलं आज सकाळी तुम्हाला, मी 720च्या वर जाणार नाही हा अंदाज होता. का बरं? कारण की हा बघा विकली दाखवतो मी. कारण की हाच प्रकरण दुसरीकडे पण कॉपी होणार आहे, सगळ्या स्क्रिप्ट मध्ये तेच होणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता बघा ह्या इथे मला, आता याच्यात तर तुम्हाला काही डाऊट नाही, हे तुम्हाला स्पष्ट येतं आणि चांगल्याने येतं. डिमांड सप्लाय झोन आहे की नाही, डिमांड सप्लाय झोन तुमचा प्रॉपर झालेला आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याला. आता बघा हा जेव्हा इथे सप्लाय झोन झालाय तर मी इथे आगाऊपणा केला फक्त की बाबा सप्लाय झोन मध्ये ऑलरेडी पोहोचलोय आणि मी ऑलरेडी 35% कमवून राहिलोय. सो मी इथे एकदा काढायचा प्रयत्न करतो. आता मी काय केलं मी सांगतो, ते करू नका तुम्ही. पण मी इथे जेव्हा पोहोचला, हा 720 ची लाईन आहे, ही जी खालची लाईन दिसते ना ही 720 आहे. मी म्हटलं हा 720च्या काही वर जात नाही, मी 720चा कॉल विकून टाकला तर 20 रुपयाला. हा आज बघा तो किती दाखवतो मी तुम्हाला, इथेच आहे 720चा कॉल. हा बघा 13.5 रुपये, म्हणजे 7 रुपये खाली आहे आणि याचा 1000चा लॉट आहे. तर मला ते 35 रुपये भेटले आणि हे 7 रुपये पण भेटले. म्हणजे माझं 42% रिटर्न झालं याच्यात. फक्त का बरं? की मी फक्त रूल पाहिला. कारण की मी एक्झिट करताना रूल पाहत होतो सारखा की खरंच आपलं इथे एक्झिट आहे का, बरं ना. आता निफ्टी डेंजर झोनला आहे म्हणून मी काय केलं, जसं आता डीबी कॉर्प मध्ये पण मी म्हटलं मी पण निघून गेलो, जसं तुम्ही म्हणाले, जेव्हा की तो एक्झिट नव्हता. जसं हा पण एक्झिट नाही आहे मी तुम्हाला सांगितलं, पण मी एक्झिट झालो. ही आपली इंडिव्हिज्युअल चूक आहे, याला आपण काही नाही म्हणू शकत. हा आपल्यातला फिअर फॅक्टर असल्यामुळे. पण मी सांगू का,
फिअर फॅक्टर हा कोणत्या ना कोणत्या दृष्टीने चांगला असतो. कारण की ज्याला भीती नसते ना, तो 100व्या मजल्यावरनं पण उडी मारून टाकतो, म्हणतो की मला काही होणार नाही. पण त्याचं भवितव्य खराब राहतं, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे भीती राहणं आणि भीतीमध्ये समजा गडबड होत असेल तर हे बरं आहे रॅदर देन मुजोरासारखं एकदम बिंदास राहणं. कारण की ते तुम्ही पाहिलं येस बँक मध्ये काय झालं लोकांचं. मग तुम्ही वेगवेगळ्या एअरलाईन्सच्या याच्यात पाहिलं काय झालं. भलेही आपले 4 रुपये गेले असतील, लोकांचे 400 गेलेले आहेत त्याच्यात. आपण तर ते कधी ऍट द डे 4 रुपये गेलेलं पुरवलं ना. पण आपल्याला मला सांगा, आता आपण अभ्यास नसता केला तर तुम्ही येस बँक त्या टॉप पासून पकडूनच ठेवला असता. आज 26 रुपये होतो शेअर. सांगा. हा, मध्ये कुठेच नसता निघालो. कारण की सिव्हिल लाईन्सला गेलं तर येस बँकचं चकचकीत ऑफिस दिसते माणसाला. माणूस म्हणते अरे एवढं मोठं ऑफिस दिसून राहिलं, एवढा मोठा बोर्ड आहे, काय होते आपल्या याला. माणूस पकडून ठेवते. सांगा 500 रुपयाचा 26 रुपये. आपण 500चा 490ला काढतो आणि आपण त्याच्यात वाईट मानतो. मानून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण वाचलो शेवटी, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं घाबरून चूक केली तर कधी पण चालेल. फक्त एक लक्षात ठेवा, घाबरून जेव्हा चूक नाही, घाबरून चूक करतो ना आपण, तेव्हा स्वतःच्या मनाला, मला सांगायची गरज नाहीये, तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा माझी चूक आहे. आता जसं आता मी डीबी कॉर्प मध्ये मी स्वतःला काय सांगतोय की बाबा ही कोणाची चूक आहे, कोणाची आहे, माझी चूक आहे. तर माझी चूक आहे, त्यामुळे ठीक आहे, ये मेरी गलती है, तो मैं कुछ नहीं कर सकता इसमें. बरोबर ना. आय विल ट्राय टू इम्प्रूव्ह. पण ह्या डीबी कॉर्प मध्ये क्लिअर कट डोळ्याने दिसतंय की याच्यात ही आपली स्वतःची चूक आहे. बरोबर की नाही. सो कधी कधी त्याला दिवसात न पाहणे हे एक त्याच्याचा उपाय, नेहमीसाठी चांगला उपाय आहे की आपण असा स्टिकी नोटवर लिहून ठेवून द्यायचं की हा माझा स्टॉप लॉस आहे, तिथे आला का नाही आला, दुसऱ्या दिवशी पुन्हा. हा, एक गोष्ट विचारतो. या याच्यामध्ये मी ओरिजिनल जो स्टॉप लॉस आहे तो लावून मोकळाच होऊन जातो. नाही ठीक आहे ना, त्याच्याबद्दल तर वादच नाही. पण कसं आहे, आता हा शेअर आता समजा इथे चालला गेला, आज बघा हा शेअर इथे गेला, आता तर तुम्हाला त्याला ट्रेल करावं लागेल. आता तुम्ही थोडी म्हणू शकता जेव्हा तुम्ही 74ला घेतला, आज आता तो ब्रेकआउट झाला, तुम्ही काय म्हणाल मी ओरिजिनल स्टॉप लॉस ठेवतो? नाही, बरोबर की नाही. तेच पुढचं विचारायचं होतं मला. आता याला काय करतात सहसा की हा जो लो होता याच्या वरचा लो कोणता आहे, हा आहे, बरोबर. एक सरळ पाहावं लागेल की नेक्स्ट रिव्हर्सिबल बार जिथे राहील तो स्टॉप लॉस ट्रेलिंग स्टॉप लॉस नाही. मोठ्या याच्यात तुम्ही असा लो पकडा. जसं आता ही स्क्रिप्ट बघा, समजून चला ही स्क्रिप्ट इथे बाय केलेली आहे. हो, वर गेला, हो, काहीच नाही केलं, खाली आला, काहीच नाही केलं, आता वर गेला. आता वर गेला तर तुम्हाला कळलं की हा माझा स्टॉप लॉस आहे, म्हणजे माझा हा पहिले होता तो मी इथे शिफ्ट केला. आता ही स्क्रिप्ट वर गेली, मग पुन्हा खाली गेली आहे, आता पुन्हा वर गेली, हाच स्टॉप लॉस मला आता इथे शिफ्ट करायचा. हायर लो ला स्टॉप लॉस शिफ्ट करायचा. तुम्ही म्हणाल नाही मी 66 लावतो किंवा ओरिजिनल प्रत्येक दिवशी लावून ठेवतो, तर तुमचा प्रॉफिट नाही होणार. कारण की इथून समजा त्यांनी हा लो तोडायचा असेल, असा गेला, तुम्ही म्हणाल मी ओरिजिनल ठेवतो, तो जाईल आणि मग पुन्हा हा तोडेल, तर काहीच फायदा नाही झाला. मग काय तेच होतं ना. त्याच्यामुळे तुम्ही जो काही मोठा लो बनवला आहे त्याचा स्टॉप लॉस हा स्ट्रॉंग स्टॉप लॉस आहे, हा लक्षात ठेवायचा. माझं कसं म्हणणं होतं की पहिल्यांदा आपण घेतला त्या दिवशी स्टॉप लॉस लावत, दररोज स्टॉप लॉस लावायचा, अप टू दररोज लावा फर्स्ट स्टॉप, बरोबर, रिव्हर्सिबल येईपर्यंत. हा, रिव्हर्सिबल येईपर्यंत तर आपल्याला ओरिजिनल स्टॉप लॉस दररोज टाकून ठेवा. आणि त्यानंतर मग पाहिजे ते चेंज करायचं एक 10 दिवसानंतर. त्याच्यानंतर तुम्ही आता आपला स्टॉप लॉस टाकला म्हणजे कसं असतं, टेन्शन नाही राहत डोक्याला. भैया मैंने लगा के रखा है, मेरा सब कुछ कपड़े लेके नहीं जाने वाला है स्टॉक, है कि नहीं, तो अपने को उतना टेंशन कम हो जाता. मला फक्त तुमच्याशी हे शेअर करायचं की 15 दिवसानंतर किंवा काही दिवसानंतर हा जो चेंज होतो तो आता पुढच्या वेळेस तुमच्याशी मी डिस्कस करून चेंज करत जाईल. आणि काय करा तुम्ही, जसं आता जसंही तुम्हाला कोणतेही जे काही पोझिशन आहे, मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही आमच्यावर डिपेंडंट व्हा. मी स्वतः सांगतो की मी स्वतः सांगतो नेहमी तुम्हाला आणि प्रत्येकाला सांगतो की माझ्यावर डिपेंडंट नका होऊ, कारण की ते तुमच्यासाठी धोकादायक आहे, बरोबर की नाही. सो बट तोपर्यंत तुम्ही काय करू शकता की तुम्ही स्टॉप लॉस लावला जो पण आहे, जो काही लावताय हा डिस्कस करू शकता ना, बरोबर, की बाबा माझ्याकडे हा शेअर आहे, आता सांगा मी इथे स्टॉप लॉस ठेवतोय, मी बरोबर आहे का. प्रश्न फक्त एवढाच आहे, बरोबर का नाही आहे. तेव्हा आपण सगळेच लोक आहे, सगळे डिस्कस करतील सर यहाँ पे क्यों बोल रहे हो, उन्होंने तो स्टॉप लॉस यहाँ रखना चाहिए, तो सबका भी क्लियर हो जाएगा और आपका भी क्लियर हो जाएगा. ठीक है. तो जो भी पोजीशन है
आप निकाल के रखो। और देखो कैसा है, सपोज डेली आप क्वेश्चन नहीं पूछ सकते हो तो क्या करना, मंगलवार को 2 स्क्रिप्ट की पूछ लो, शनिवार को 2 स्क्रिप्ट की पूछ लो। अपन फास्ट में ही करते ना, वैसे भी कौन सा अपन पूरा चेक करेंगे नहीं उसको, ग्राफ को। आपका कुछ भी रहेगा ना तो आप बोलना ये सिच्युएशन में मैंने स्टॉप लॉस कहाँ रखना चाहिए. दरवेळेस सापडतही नाही एवढं. काय नाही म्हटलं. दुसरा एक प्रॉब्लेम असा होतो, स्क्रिप्ट एवढ्या सेटअप हाती येत नाहीत. म्हणजे मला विचारायचं होतं की हा सेटअप शोधाय करतात दररोज पाहून काही नजर मरते का? ते अति पाहायला गेलं तर बेसिक रूल्स आपण विसरून जातो. म्हणजे अगदी आता तुम्ही बसाल की आज मला आज वेळ आहे बा, आज मी चेक करतो, उद्यासाठी स्क्रिप्ट काढतो, तर साला नेमकी भेटतच नाही एक स्क्रिप्ट. हा, त्याच्यामुळे कसं आहे थोडस फास्ट फिरवायचं, पण दररोज एकदा तर हात लावणं जरुरी आहे सगळ्याला. म्हणजे डायरेक्टली मी काय करतो नॉर्मली, जसा इथे डेरिव्हेटिव्हची स्क्रिप्ट आहे, फास्ट पाहायचं आपल्याला वेळ नाही असं म्हणून बस इथे पकडला, हे असं असं वर चाललो मी बघत बघत, फटाफट चेंज होतात हे असं असं लक्ष एक पाहून, अरे आता लक्षात आला बघा हा रिव्हर्सिबल बार आहे, बरं बस पटकन बाजूला विचार करतो, तर पुढचा विचार करा, नाही तर मग विचारच नाही करायचा आहे. मग त्याच्यानंतर सगळं डिटेल चेकिंग करायचं, डिमांड सप्लाय झोन तर तुमचं क्लिअर झालंय, चांगलं एकदम परफेक्ट जमलाय ते, नाही बस हे अशा प्रकारे पाहत जायचे आणि फटाफट बाजूला व्हायचं त्याचा. कारण की अति एखाद्याच्या प्रेमात पडलं ना तर तो शेअर खूप चांगला दिसायला लागतोय. हो, एखादा बघा तो असा प्रेमात पडते माणूस, असं वाटते बाकी काही सगळं बेकार, हा स्क्रिप्ट बेकार, चांगला आहे सर्वात, तर ते गडबड होते. आणि इव्हन घेतलेल्या शेअर्सला सुद्धा असं सांभाळूनच पाहायचं, खूप जास्त प्रेमाने पाहायचंच नाही. म्हणजे ते पाहिलं की गडबड होतेच. बघितलं आजचं तर उदाहरण तुम्ही दोन्ही बघितलंच घेतलं, डीबी कॉपचं आता बघितलं डोळ्याच्या समोर, मार्केट किती डेंजर पोझिशन वर आहे, आज 11% वर गेला, म्हणजे काय हा बघा डीबी कॉप 10%, 85 रुपये 60 पैसे. हा, तर आता तो सुटला, ही झाली आपली चूक. पुढच्या वेळेपासून आपण आपल्याकडे ज्याही पोझिशन असणार त्याला इथे स्टिकी नोटवर लिहून ठेवायचं, माझा ओरिजिनल बाय केवढाचा आहे, माझा स्टॉप लॉस काय आहे आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस काय आहे. आपल्या स्क्रिप्ट मध्ये 3 गोष्टी तुम्ही लिहिणार आहे. मी इथे टाईप करून देतो तुम्हाला, असं तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, इथे लिहाल तुम्ही सरळ वहीवर लिहिलेलं राहतं. हा, तुम्ही कशावर म्हटलं? वहीवर लिहून ठेवतो मी. हा, वहीवर तुमचं लिहिलंय, चांगलं आहे ना ते. नेम अँड एंट्री हा पहिला प्रकार. टाईप करणे, नेम अँड एंट्री झाली. इथे नेक्स्ट लिहिणार आहे तुम्ही ओरिजिनल स्टॉप लॉस. आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस हा तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा ओरिजिनल आहे. हे 3च प्रश्न तुम्हाला विचारायचे स्वतःला, त्याच्या पलीकडे विचारायचीच नाही. बरोबर की नाही? हे 3 समोर ठेवले, मी पण ठेवले आता डोळ्यासमोर. काय आहे, हे डोळ्यासमोर असला तर आपला डीबी कॉर्प नाही होणार ना दोघांचा. बरोबर, कारण की ते पाहिल्यामुळे गडबड झालेली, अजून काहीही झालेलं नाहीये. सो 3 पॉइंटचा आपला रूल लक्षात ठेवायचा. एंट्री केल्यानंतर नेम अँड एंट्री, ओरिजिनल स्टॉप लॉस आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस. विषय संपला. त्याच्यानंतर त्याच्याकडे पाहून करताय काय? त्याच्याकडे पाहायचं कशाला आहे? नाही पाहत नाहीच मी. नाही, आपण पाहतो ना, मी पाहतो ना. प्रश्न होतो फक्त पाहिल्यामुळे होतो, बाकी काहीच नाही. आपल्याला कशी एंटरटेनमेंट पाहिजे असते. मग एंटरटेनमेंट मध्ये एखाद्या सकाळी 1 वाजता पाहायला साला 80 रुपये होता, अरे साला 3 वाजले चायला 73 रुपये, अरे 2000 घेतले होते यार साला, म्हणजे सायंदूने 12,000चा लॉस झाला. रात्री माणूस त्या दुःखामध्ये पिऊन टाकणार 1 क्वार्टर. ऍक्च्युली हा प्रकार आपल्यामध्ये जास्त होतो. जर विचार नाही करायचा ठरवलं ना तर आम्ही सांगतो हे सगळे आपल्याला आपल्या हातातले. गोदरेज कॉर्पोरेशन सुद्धा तुम्ही विचार नसता केला तर आधी तुमच्याकडे गोदरेज सीपी राहिला असता. हे आपल्याला अवॉइड करणं भाग आहे. आता मी स्वतःच सांगतो, मी एसबीआय घेतलेला 174 ला. एसबीआय दाखवतो तुम्हाला.
SBI दिसतोय सेटअप, मी याच्यावर घेतला बरोबर आहे, याच्यावर लॉंग करायला केला मी याला रिव्हर्सिबल पार पकडला, हा आणि हा बरोबर आहे. रिव्हर्सिबल बार पकडला, याचा प्रॉपर फिल्टर नाही पाहिला, म्हटलं जाऊ दे यार सोड ना. आपण 174 ला घेतला होता कारण मी खाली घेतला होता, मला हा इथे 180च्या ऐवजी ह्या बघा आपला ओरिजिनल एंट्री कुठे राहिली असती ते दाखवतो, म्हणजे तुम्हाला याचा फील येईल की काय गडबड होते. हा रिव्हर्सिबल बार आहे, तुम्ही याला फिल्टर केला तर तुमचा बाय इथे होईल. आता बघा बाय समजा इथे झाला तर काय झालं, तुम्ही प्रॉफिट मध्ये गेले, वर गेला तो शेअर आणि एकाच दिवशी दणकन खाली पडला. आता तुमच्या बाईंग प्राइसच्या खाली चालला गेला बघा तो, ही प्राइस बाईंग होती आणि खाली गेला. आता आपली पंढरी घाबरली कारण की आपला बाय इथे होता, आपण पाहिला होता 195 आणि त्याच्यानंतर पुन्हा तो 178 आला. पंढरी काय म्हणते, कापून टाक साल्याला पाहिलं जाईल. आता समजून घ्या की इथे काय प्रॉब्लेम होतो. मी काय केलं, मी तुम्हाला माझं सांगतो, मी इथेच घेतला, मला ऍक्च्युली 174 लाच भेटला. हा जो आहे ना, हा 174 ला मी इंट्राडे मध्ये मला दिसला की तो इथून पळणार आहे, मी इथेच घेतला. आता तो एवढा पाहिला मी वर आणि पुन्हा खाली येत होता, म्हटलं जाऊ दे कापून टाक ना, आपल्याला तरी पैसे भेटतात. म्हणजे मी 174 चा घेतलेला 180 ला कापून टाकला, म्हटलं जाऊ दे ना, 6 रुपये भेटतात. आता बघा आज तर मला वाटतं तो आज इथे अशी कॅन्डल असं ना, आज अशी कॅन्डल आहे बरोबर. हे इथे आपली फाटरते खाली पिली, पण झालं काय होतं तिथे बघा, इथे ऍक्च्युली तो डिमांड झोन मध्ये वापस आला होता, तुम्हाला पण माहिती आहे. हा बघा डिमांड झोन आला होता, शेअर कधी पण वर जातो, डिमांड झोनच्या जवळ जातून पळतो. मी याला इतका घेतला, इथे गेला आणि मी इथे त्याला कापून टाकला. आज तो इथे चांगला, आज बघा SBI दाखवतो तुम्हाला किती आहे चांगला, मला वाटतं 200च्या आसपास गेलाय. हे पहा SBI 199 रुपये 90 पैशाचा हाय किती मारला बघा, 201. म्हणजे मी 180 चा काढलेला, त्या दिवशी समजा नसता काढला तर आता 20 रुपये एक्स्ट्रा भेटत होते मला. आणि मध्ये बघा त्यांनी एकदाही त्रास दिलेला नाहीये. मध्ये बघा इथे एक रिव्हर्सिबल बार दिला, याच्या खाली जोरदार असतो. हा म्हणजे ऍक्च्युली मी सांगतो, कागदावर लिहिलं ना तर जास्त बेटर माणूस ट्रेड करू शकते. कारण की हा बघा, हा इथे पाहिला, हा इथे लो गेला, माणूस काय म्हणते अरे यार साला पुन्हा खाली तर नाही पडणार, काढून टाक, काढला का गेला वरती. इथे बघा हा रिव्हर्सिबल बारच्या खाली नाही गेला, इथे बघा हा रिव्हर्सिबल बार याच्या खाली नाही गेला, म्हणजे याला काही प्रॉब्लेमच नव्हता ना. बरोबर. म्हणजे डिमांड झोन मधनं सरळ सरळ वरती चाललं, एक तर कॅन्डल दाखवा मला का ज्याच्या खाली निघायला पाहिजे, आणि तो गेला, काहीच नाही. हे आपलं डोकं अति काम करते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. मी तर म्हणतो आपल्या डोकं कमी ज्याला असेल ना, तो जास्त चांगले पैसे कमवू शकते मार्केटमध्ये. आपल्याला डोकं जास्त दिलं देवाने, त्यामुळे आपण जास्त विचार करतो. म्हणजे आपण विचारलेले प्रश्नाचे उत्तर स्वतःच प्रश्न लिहा आणि स्वतःलाच विचारा प्रश्नाचे उत्तर, की बाबा मला सांग की हा माझा पहिला नंबरचा प्रश्न आहे, नेम अँड एंट्री काय, ओरिजिनल स्टॉप लॉस काय आणि माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस काय. सो 3च आपले मुद्दे आहे विनिंगचे. हे विनिंगचे 3 मुद्दे तुम्ही कागदावर समोर ठेवायचे आणि ह्याला फॉलो करायचं, दॅट्स ऑल. म्हणजे भीती कमी होणार आणि रॅलीमध्ये बसू शकणार. जसं आता मी SBI मध्ये बसलो असतो, जसा मी DB कॉर्प मध्ये बसलो असतो, बरोबर. हे जिवंत समोरचे उदाहरण आहे ना. आपण म्हणजे करतो काय, आपण ह्या 3 गोष्टींचे उत्तर माहित नसल्यासारखे वागतो दिवसा. हे आता बोलतोय मार्केट संपल्यानंतर, आता मार्केट चालू असलं तर हे प्रश्न दिसतच नाही आपल्याला, हे लक्षातच नाही राहते. मग आपल्याला हे 3चा आपला फॉर्म्युला फिक्स करून टाकू आपण सगळ्यांना. मी तेही सगळ्यांनाही समजून सांगतो हा प्रश्न. 3चा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि हा आपण उद्याच्या क्लासमध्ये, परवाच्या क्लासमध्ये मी सगळ्यांना डिस्कस करून सांगतो. पण नेम एंट्री, ओरिजिनल स्टॉप लॉस आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस याच्या पलीकडे समजा डोकं वापरायचं असेल तर दुसरीकडे वापरा, दुसरे धंद्यामध्ये वापरा, इथे वापरू नका. कारण की आपण इथे वापरतो आणि मग आपल्या पायावर कुदळ पडते आणि आपल्या स्वतःला त्रास होतो. आणि हे वर्षानुवर्षाचं मी पाहतोय, म्हणजे मी तुम्हाला नाही, मी सगळ्या माझं स्वतःच सांगतोय. आपल्या स्वतःचा सगळ्यांचा ह्या चुका मूर्खासारखे करतो. कोणी कमी करतं, कोणी जास्त करतं, बरोबर की नाही. आणि जेव्हा की आपण डिलिव्हरी मध्ये आहे ना, तर मी तर सांगतो टेन्शन फ्री काम असतं. अरे काय चड्डी घेऊन जाणार आहे का तो एका दिवसात, नाही. पण आपल्याला एक दिवस वाट पाहायला सुद्धा हिंमत नसते, आपलं तेवढं पेशन्स नाही राहत. का बरं? कारण की त्यांनी 10 दिवस आपल्याला त्रास दिला असतो.
या डीबी कॉर्पला विकलंच नसतं, आपण समजा तो 10 दिवस नसतं त्रास दिला तर आपल्याला काय, आपण पाहतो काय की काहीही झालं तरी आपल्याला ते 10 दिवस दिसत राहतात, म्हणून प्रॉब्लेम जास्त तयार होतो. मी सांगतो ना, दुसरं म्हणजे मला स्वतःवरनं, आपण सीतावरनं भारताची परीक्षा ओळखू ना, तशातला प्रकार आहे तो. मी स्वतःवरनं सांगतो ना, दुसरे काय विचार करत असणार की बाबा हे इथे एवढे दिवस झाले यांनी काहीच नाही केलं, म्हणजे याला काढून टाका, हे आपलं डोकं आतून सांगतं आपल्याला, आणि म्हणून आपण इथे काढतो. आज तो आता इथे पोहोचला वरती चांगला, बरं आहे की नाही. हे आपल्यासारखे जे घाबरट लोक आहेत त्यांच्यासाठी हे होत असतं, हे आपल्याला समजून घेणं भाग आहे. हे आपल्यासाठी झालेलं आहे, कारण की तुम्ही आणि मी इथे आउट झालो म्हणून तो वर गेलेला आहे. तो इथे आपण तेवढं स्ट्रॉंग राहायचं. आपला रूल काय आहे बाबा, रिव्हर्सिबल बार ऍटलिस्ट दिसला पाहिजे तर आम्ही विचार करू, नाही तर विचार नाही करायचा, बरोबर की नाही. इथेही बघा हा डिमांड झोन होता हवाला, भले दोजी एवढी छान नव्हती पण हा डिमांड झोन होता. म्हणजे तुम्हाला वर्स्ट केस मध्ये याला म्हणजे तुम्हाला फारच भीती वाटत असती तर आपण ऍक्च्युअली हे सगळं काढल्यानंतर दिसतं, ती गोष्ट वेगळी आहे. हा डिमांड झोन आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे की भैया कुछ गलत हो गया, आभाळ फाटलं तर काय करायचं आहे. आभाळ फाटलं तर आपल्याला याच्या खालचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे, कारण की हा डिमांड झोन आहे. हे समजा आपण मार्क करून ठेवलं असतं ना दिवसा, तर 3 नंबरचा जो प्रश्न आहे आपला ट्रेलिंगचा, बरं ना, 3 नंबरचा प्रश्न ट्रेलिंगचा आहे. त्या ट्रेलिंग मध्ये आपण स्वतःला सांगितलं असतं भाऊ इथे गेला तर काढायचा आहे, तोपर्यंत डोसको वापरू नको, बरोबर की नाही. आपलं डोकं या इथे चालते, इथे चालते, इथे चालते, इथे चालते, इथे सगळीकडे चालते. त्या चक्करमध्ये आपण विसरून जातो अबे चालायला कुठे पाहिजे होतं, की हा डिमांड झोन आहे, याच्या खाली स्टॉप लॉस ठेवायचा. किती आहे, 72 आहे ना भाऊ, 71च्या आसपास ठेवायचा समजून घ्या फर्स्ट केस मध्ये. पण इथे जेव्हा जास्त विचार केला तेव्हा आपण आउट झालो आणि तो निघून गेला वरती. पुन्हा कट झाला बघा, बघा कट झाला होता. तुमचा आवाज येतो माझा? हा हा हा. सो 3चा सक्सेस मंत्र आपण आता लक्षात ठेवू हा वाला, ठीक आहे ना. बाकी ते तुम्ही मग मंगळवारी 2 स्क्रिप्ट, शनिवारी 2 स्क्रिप्ट, त्याच्यात डाऊट वाटतोय ते जास्त डिपेंडन्सी कोणावरच ठेवू नये. हा, मी कोणी असो तो, म्हणजे मी असो किंवा थर्ड पर्सन असो, आपण समजा काही शिकतोय तर आपली डिपेंडन्सी कमी व्हायला पाहिजे म्हणून शिकतोय. तो तुम्हाला जिथे जिथे डाऊट वाटतो तो विचारा की माझा हा स्टॉप लॉस आहे बरोबर आहे का. आम्ही तोंडाला जे वाटेल, जे स्पष्ट वाटेल ते उत्तर देऊन मोकळे येऊ, बरोबर आहे की नाही. हा, ते तशा पद्धतीने चालू ठेवा, प्रॉब्लेम नाही मग, ठीक आहे ना. चालेल ना, ठीक आहे. चला 6 वाजतच आले ऑलमोस्ट, ठीक आहे ना. शनिवारी पुन्हा भेटूच आपण, आहे की नाही. अच्छा 1 मिनिट, बागडे सर आले. बागडे सर कट झाले. बागडे सर नमस्कार, कट झाले सर नमस्कार. नाही सर आहे होते का तुम्ही? हो होतो. मी पण होते. अरे बापरे, तुम्ही लपून होते. अरे बा, असं सांगत जा. तुम्हाला नमस्कार म्हणाले होते. नाही मगाशी म्हणाले, पण नंतर मला चेहरे दिसले नाही ना कोणाचे, तर मला वाटलं गायब झाले बा. सोनाली सांगत जा काय मी असं नाही तर मी क्वेश्चन प्रेडिक्ट केला बसून, मग नंतर पण कळालं. आता कमी लोक आहेत म्हणून मी माझी एक चूक सांगते सर. आरती ड्रग्स 1000ला घेतलेला हसबंडने माझ्या जवळपास. मग मी रोज बसायची अभ्यास करत, असं होतं. मग मला 3 वाजताच माहितीच नव्हतं रूल, की 3 वाजता आपण सगळं नंतर पाहत नाही मार्केट, भीती वाटायला लागते. मग मी बसायची, 3:15 वाजता उघडलं मार्केट आणि मार्केट असं दणदण खालीवर चालू होतं. आणि मला पोझिशन असल्यामुळे तो दोजी असं इन्व्हर्टेड हॅमर दिसायला लागला घाबरून. आणि मी 1282ला तो सौदा काटून दिला. बस आता आपलं प्रॉफिट इरोड व्हायला लागलंय आणि सगळे रूल्स पैसे खाली चालले की बदलायला लागतात माइंड मध्ये. सगळं वेगळं दिसतं. मला कोड सांग, इथे दिसत नाही आम्हाला, म्हणजे तो दाखवला असताना आरती ड्रग. आणि सध्या तो स्टॉक 1384ला चाललोय सर. मला दाखव ना, मला कोड सांग ना काय, मी बघतो ना ग्राफवर. ती आरती ड्रग्स वरतीच आहे सर, इथे सुरुवातीलाच आहे. दिसलं असतं नाही मला. AR असेल ना, AAR. अच्छा मग खूपच वर असेल. AAR. हा. अच्छा, हा तू कुठे काढला होता म्हटलं? मी 1282ला काहीतरी काढून टाकला. आता तो 1300 कितीतरीला आहे. आता मी रोज बघते, रोज पश्चाताप. हे बघा ना, इथे ऍक्च्युली बघा वर्स्ट केस मध्ये काय करू शकतो की आपण ही बार आणि ही बार याच्या लोच्या खाली मला काढायचा आहे बा, बरोबर की नाही.
म्हणजे हे आपण समजा हे जे रूल मी म्हणतो ना, हा मी रिपीट करेल शनिवारी, 3 पॉईंटचा आपला रूल आहे ना, हा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवू सारखा. याच्यामुळे उगाच चुका होतात, सिंपल गोष्टी असतात जे मी आता म्हटलं ना, जोशी जरा सांगत होतो. नेम अँड एंट्री, ओरिजिनल स्टॉप लॉस आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस, हे 3 आपल्या स्नाईप मध्ये आपलं हे जे स्टिकी नोट आहे ना, याच्यावर आपले पोझिशन जे आहे याला फक्त अपडेट करायचं. म्हणजे समजा आपण अभ्यास चालू केला संध्याकाळी डेटा आल्यावर, तर आपले जे शेअर्स आहेत त्याच्यात फक्त ह्या 3 कॉलम ऍड करा. डोंट मेक इट टू मच कॉम्प्लिकेटेड, कारण की मग टू मच कॉम्प्लिकेटेड असलं तर माणूस अभ्यासच नाही करत, कारण की राहून जातं ते. सो आपल्याकडे 3च कॉलम पाहिजे, नेम अँड एंट्री, ओरिजिनल स्टॉप लॉस, ट्रेलिंग स्टॉप लॉस, विषय संपला. एक्सेल शीट बनवा, त्याच्यात फक्त कोणते शेअर्स आहे ते टाका आणि फक्त हे 3 कॉलम बनवा वेगवेगळे. म्हणजे एवढं बघितलं ना तरी आपले अर्धे पाप धुले जातात, पण आपण एवढंही नाही पाहत. प्रॉब्लेम इथे पण येतो. सांगतो ना, आज आता आम्ही जे डिस्कस करतो तर डीबी कॉर्प, मी पण बाहेर निघून गेलो त्याच्यात ना, आज तो 10-11-12% वाढला. 74-75 ला कापला, आज 87 पोहोचला तो. आणि आता चांगला ब्रेकआउट आहे, आता पकडण्यात अर्थ नाही, कारण की आता निघून गेला. इथे खूप गडबड होते, कारण की तिथे 8-10 दिवस थांबला तो. इथे पण बघ, इथे या रिव्हर्सिबल बारचा स्टॉप लॉस आहे हे ठरवलं आणि बघितलं नाही, काय करायचं, अलर्ट टाकून ठेवायची लागेल तर. आपल्याला बऱ्याचशा सॉफ्टवेअर्स म्हणे वेबसाईटवर अलर्ट टाकता येते, अलर्ट टाकले आणि डायरेक्ट मस्त जेवण करून झोपायचं. लागेल तर मी तर म्हणतो बायकोला, आज मी विचारही केला होता, बायकोला सांगून देईल, बाई हा एवढा वर गेला किंवा एवढा खाली गेला ना तर मला सांग. TCS सांगत होतो मी तिला, TCS म्हटलं तो 2190च्या खाली गेला तर मला सांग. मग बघून काय करू मी, बघायचं म्हणजे मूर्खपणा होतो तो, बघितल्यामुळे सगळे प्रॉब्लेम तयार होतात. इथे समजा तुम्ही डे एंडला पाहिला का तुम्ही गेले, इथे तुम्ही समजा पाहत असले की तुम्ही गेले. आबा याचा 1240 लो आहे या दिवशी, तू इथे आउट झाली असेल, आता चालला वरती तो, आता गेला तो वरती, सुटला. आणि पण मी काय म्हणतो, असं होईल, प्रत्येकासोबत हे होतं, पण त्याच्यामुळे आपण जास्त हिरमुसलो समजा झालं ना तर त्याच्यात ना आपला कॉन्फिडन्स जातो. प्रॉब्लेम काय आहे की ठीक आहे ना, चूक झाली ना, मान्य आहे ना, मग काय करणार आहे आपण, चूक फक्त सुधारणार आहे. आपण देव नाही आहे, वी आर नॉट गॉड, तर आपण फक्त चूक सुधारायची पुढच्या वेळेस. आपण समजा फ्रस्ट्रेट झालो, डोक्यावर हात मारून घेतला की साला हे मी असाच आहे, तर तुम्हाला जगूच नाही शकत ना तुम्ही. तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला स्वतःमधला पॉझिटिव्ह, बाकीच्यांचं जग सोडा, जगायचं आपल्याला एकट्याला आहे स्वतःचं. म्हणजे सगळ्यात सर्वात इम्पॉर्टंट मी आणि मी आहे फक्त. तर मी स्वतःला का डिमोटिवेट करू. चूक झाली ना, मी म्हणतो चला मान्य कर, ऑल इज वेल करा, आणि कुठे चूक झाली ही समजा आणि समोर जा. पुढच्या वेळेस मी चूक करणार नाही असं ठरवा, पण पुढच्या वेळेस सुद्धा चूक होईल तुमची, पुढच्या वेळेस एवढं ठरवल्याने होईल, पण ह्याच्यावरनच आपण इम्प्रूव्ह करायचं. आपण डिमोरलाइज होऊन फायदा काहीच नाही. अदरवाईज दुसरा ऑप्शन काय, एकच रस्ता आहे, अभ्यास करा आणि अभ्यास करा. त्याच्या पलीकडे चौथा रस्ता मला दाखवा तुम्ही, मी हे सगळं सोडतो आणि मी तुमच्या मागे लागतो. बरोबर आहे की नाही, म्हणजे उपायच नाही हो. म्हणजे हे पहा, आता ह्याच्यात फेल्युअर मी पण बऱ्याच वेळा झालो. जसं आजचीच गोष्ट केली तर डीबी सक्सेसफुली झालो, पण डीबी सोडला समजून घे, तर दॅट इज माय फेल्युअर. तर मी काय आता रडू त्याच्यासाठी, मी फक्त लक्षात ठेवेल की अरे बाबा हे बा काय आहे, हा माणसाचा प्रॉब्लेम आहे. कारण की एखादी गोष्ट समजा झाली, चूक झाली ना, तर आपण डोक्याने त्याला विसरायचा प्रयत्न करतो, सो दॅट वी फील गुड. ते काय, ते केमिकल असतं ना, डोपामाइन का काहीतरी म्हणतात, ते डोक्यात रिलीज होतं. बरोबर आहे. समजा वाईट वाटलं ना, तर तसंच एक केमिकल पण रिलीज होतं जे तुम्हाला अजून वाईट वाटतं. बरोबर आहे ना. तो सुशांत आहे ना, त्याच्या डोक्यात ते केमिकल जास्त सुटले होते. बरोबर आहे की नाही, त्यांनी ते सुसाईड केलं. बरोबर ना, प्रॉब्लेम तो होतो. तर ते केमिकल सुटू का द्यायचे आपल्या डोक्यामध्ये, आपण फक्त त्याला अवॉइड करायचं. बरोबर की नाही, कारण की हा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही समजा प्रत्येक शेअर घेतला आणि प्रत्येक 100चा 1000 गेला ना, तर मी सांगतो तुम्ही तसे राहणारच नाही. तुम्ही प्रत्येक जण एवढा माजून जाईल की त्याची तमास नाही, आणि दॅट इज व्हेरी डेंजरस. त्याच्यामुळे हे मध्ये मध्ये होणार आहे, चुका होणार आहे, त्याला फक्त रेक्टिफाय करणं आपलं काम आहे की नाही. हो, गेल मग आज तेच केलं. 101.7 काहीतरी लो होता कालचा, त्याला अलार्म लावला की तिथं गेलं तर बाबा मला एक रिंग दे, आणि सोडून दिलं. बस त्याच्या पलीकडे काही बघायचंच नाही. मी सांगतो दिवसा पाहिलं ना काय होतं त्याच्या, आपला मी म्हणतो ना, बऱ्याच वेळा लोकांना सांगतो, आपला बीपीचा जो ग्राफ असतो, ब्लड प्रेशर चेक करताना ते स्क्रीनवर दिसतो ना, कोणता ग्राफ दिसतो ना, तो ग्राफ आणि शेअर मार्केटचा ग्राफ सेम असतो. तुम्ही शेअर घ्या, तुमचा ग्राफ तसाच दिसेल अगदी. कारण की वर गेला की आपली एक्साइटमेंट, खाली गेलं की डिप्रेशन, हे चालू राहतं. आणि तीच त्याची नशा पण आहे ऍक्च्युली. त्याच्यामुळे त्या नशेला हावी होऊ नाही द्यायचं. बरोबर की नाही, कोणती पण नशा हावी झाली की त्रास देतं.
कोणती पण एक 1000 प्रकारचे नशा आहे, कोणती पण हवी नाही होऊ द्यायची, एवढं आपण डिसाईड करून ठेवायचं स्वतः आणि आपण स्वतःला कंट्रोल करायचं. नशा करा पण तेव्हा लिमिटेड फॉर द एन्जॉयमेंट. तुम्ही डिप्रेस नाही होऊ शकत किंवा एक्साइट अति नाही होऊ शकत. मार्केटमध्ये तुमचा 100चा शेअर 1000 गेला तर अति एक्साइट झाले ना, पुन्हा त्या चुका तुमच्या होणं चालू होतात. त्याच्यामुळे त्याला तो आलेल्या पैशाचा माज पण यायला नको डोक्यात, किंवा थोडा बहुत स्टॉप लॉस झाला तर तुम्ही डिप्रेस व्हायला नको. आणि हा रस्ता आहे आणि अशा प्रकारेच हा खडतर रस्ता राहणार आहे. त्याच्यात कुठेही असा परीस नाहीये की मी तो परीस सांगेल की हा फक्त परीस घासत जा सकाळी आल्याबरोबर आणि तुम्ही सक्सेसफुल, असं होणार नाही. आणि समजा कोणी सांगत असेल तर ते 100% खोटं आहे. म्हणजे सांगणं की मला सगळं माहिती आहे बा, आता असं मी आपण स्वतःला ग्लोरीफाय समजा केलं तर खूप फॉलोअर्स मिळतात ना आपल्याला, पण आपल्याला फॉलोअर्स नकोय, ब्लाइंड फॉलोअर्स कामाचे नसतात. आपण जी सत्य परिस्थिती आहे त्याला टॅकल केलं पाहिजे, ते सर्व्हायव्हल जास्त वेळ राहतं. त्यामुळे अर्ली सक्सेस पण नको. खूप अर्ली सक्सेस मिळायला लागले की तो प्रॉब्लेम यायला लागतो, आहे की नाही? बरोबर. चला आजच्या दिवस थांबायचं मग. बोला बाकी सर. एक हे आपलं भारती एअरटेल आणि IRCTC हे 2 ग्राफ सर माझ्या याच्यात 16 मे पासून कॅन्डल दाखवतात. 2-3दा रिपीट म्हणजे डिलीट केले, परत प्लॉट केले. म्हणजे फॉर्च्यून प्लस मध्ये म्हणता का? हा, फॉर्च्यून प्लस. आणि याच्यात एमी ब्रोकर मध्ये 16 मे पासूनच दाखवतात. IRCTC म्हणता का? IRCTC आणि भारती एअरटेल. थांबा ना, बघतो ना मी. हा असा नाही दिसत पूर्ण तुम्हाला? नाही 16 मे पासूनचे कॅन्डल दिसतात फक्त. अच्छा, बहुतेक तो मागे प्रॉब्लेम झाला होता डेटाचा, त्याच्यामुळे झाले. मला आता 3 दिवस देऊन द्या ना मग. बर. हा, मी त्याला डिलीट करतो आणि करून देतो पुन्हा. ठीक. बर आहे ना? ठीक आहे ना, चालेल. मग आजच्या दिवस बाकीचं स्टॉप करू. तुम्ही मला व्हॉट्सअप करा बागडे सर. हो सर, आता करतो. कोणता? IRCTC आणि भारती एअरटेल. ठीक आहे, मी दोन्ही चेक करून घेतो. हो सर. हा, ठीक आहे. चला, बाय सोनाली. बाय. ओके, बाय सर. ओके चला, बाय.